मुरबाडमध्ये 2 शेतकऱ्यांची आत्महत्या. जमिनीचं काम होत नाही म्हणून मुरबाडमध्ये तहसीलदार कार्यालयावरून शेतकऱ्यांना घेतली उडी, तर संगमनेरमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांना घेतला गळफास. नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्यामध्ये पाणी भरायला गेलेल्या 15 वर्षाच्या मुलाचा पाय घसरून मृत्यू. गेल्या वर्षी याच ठिकाणी महिलेचा झाला होता मृत्यू. हिंगोलीमध्ये पत्नी आणि प्रियकरानं केली पतीची हत्या. अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून अंकुश जायभाय यांचा गळा दाबून खून. पत्नीला अटक. उस्मानाबादच्या कळंबमध्ये 70,000ची तूर चोरीला, तर अकोला शहरात गोदामं कमी पडत असल्यानं तूर भिजण्याची भीती. शेतकऱ्याला खरीपासाठी कर्ज देणं शक्य नाही. नाशिक डीसीसी बँकेची घोषणा. नोटबंदीमुळे बँकेचं मोठं नुकसान. जुन्या नोटा अजूनही बँकेकडेच. पत्रकार परिषद घेऊन दावा. धुळे शहरात टाटा सुमो उलटल्यानं 5 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. लग्नानंतर कुटुंब फेरफटका मारायला गेलं असताना भीषण अपघात. आणि इंदापूरमध्ये पिसाळलेला कुत्रा 11 जणांना चावला. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुण्याला पाठवलं. नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत गाव सुपरफास्ट. सुरुवातीची बातमी. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीत आणि नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात वडगाव लांडगा इथे एका गावातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. दिलीप लांडगे असं त्यांचं नाव कळतंय. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे भ्याड पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांनी शेतीसाठी 1.5 लाख कर्ज काढलं होतं आणि गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे हाती काही आलं नाही. यावर्षी 2 एकरांवर कांदा लावला, पण फक्त 22,000 इतकंच उत्पन्न मिळालं. आता बँकेनं तगादा सुरू केला आणि त्यात मुलीचं 10वीचं वर्ष असल्यानं त्याचा खर्च होता. या सगळ्याला कंटाळून त्यांनी शेतात गळफास लावून आपलं जीवन संपवलं. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. अशोक देसले असं त्यांचं नाव कळतंय. ते 67 वर्षांचे होते. एक जमिनीचं काम त्यांचं प्रलंबित होतं आणि काही केला ते होत नव्हतं. 15 दिवसांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांना याबाबत सुनावणी लावा असं त्यांनी एक पत्र लिहिलं, पण त्याचं उत्तर आलं नाही. आणि आज पुन्हा ते या कार्यालयात गेले, पण बुद्ध पौर्णिमा असल्यानं कार्यालय बंद होतं आणि त्यामुळे या शेतकऱ्याचा धीर सुटला आणि 3ऱ्या मजल्यावर जाऊन त्यांनी उडी मारली. कोकणात आंबा पिकवणाऱ्यांसमोरची अडचण काही केल्या कमी होत नाही, कारण यावर्षी मोहोर उशिरा आलाय. त्यामुळे 40% आंबा अजूनही झाडावर आहे. त्यात अवकाळी पाऊस येऊन गेला आणि त्यामुळे झाडावरचा आंबा हाती लागेल की नाही याची शाश्वती नाही. आणि हे कमी म्हणून की काय, कर्नाटकच्या हापूस आंब्यामुळे आणि कोकणातला हापूस स्वस्तात त्यांना विकावा लागतोय. काही ठिकाणी चक्क 150 रुपये डझननं हापूस मिळतो आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, गुहागर, खेड, मंडणगड, चिपळूण भागातले शेतकरी आणि बागायतदार चिंतेत आहेत. शासनाकडून ते भरपाईची मागणी करतायत. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात एका तरुणाचा पाणी भरताना मृत्यू झालाय. वळवाडी गावात राहुल पाटील हा तरुण पाणी भरायला गेला होता आणि त्याचा पाय घसरला, ज्याच्यामुळे तो विहिरीत पडला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी याच ठिकाणी रखमाबाई सोनवणे या महिलेचाही मृत्यू झाला. राहुलच्या घरी 3 बहिणी आणि वडील असा परिवार आहे. त्याच्या आईचा याआधी मृत्यू ओढवलाय. एकीकडे तूर खरेदीचा मुद्दा पेटला आणि त्यात ज्यांनी 22 एप्रिलच्या आधी तूर बाजार समितीत नेऊन ठेवली त्यांची तूर चोरीला जाते. उस्मानाबादच्या कळंबमध्ये 70,000 रुपयांची तूर चोरीला गेली आहे. सुरक्षा रक्षक तैनात करूनही ही चोरी झाली आणि त्यामुळे याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तुरीची मोजणी बाकी होती आणि त्यामुळे तुरीची भरपाई शेतकऱ्याला कोण देणार हा मोठा प्रश्न आहे. बाजार समितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण तूर चोर अजून हाती लागलेले नाही. तूर खरेदीवरचं शुल्क काष्टा काही केला संपत नाहीये. राज्य सरकारच्या आदेशानंतर दुबार तूर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली, पण उपलब्ध गोडाऊनच्या क्षमतेपेक्षा अधिक तूर खरेदी झाली आणि आता ही तूर ठेवायची कुठे असा प्रश्न नाफेड समोर आहे. एका गोडाऊनची क्षमता 1000 मेट्रिक टन आणि अकोल्यामध्ये एकूण 3,500 टन इतकी तूर साठवण्याची सोय आहे, पण खरेदी केलेली तूर त्यापेक्षा जास्त आहे. वातावरणातला बदल आणि हवामान खात्यानं दर्शवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे ज्या शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नाही त्यांनाही उघड्यावर असलेली तूर आता भिजेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातली बातमी आहे. चिखली तालुक्यात तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर मोजून घेण्यासाठी त्यांच्याकडून 20 ते 100 रुपयांची मागणी होते असा आरोप केला जातोय. पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांची या केंद्रावर अडवणूक होती आणि त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी MIDC परिसरात नागपूर पुणे महामार्ग रोखून धरला होता. शेतकऱ्यांनी आणलेली तूर मोजणीसाठी हमालांना देताना पैसे द्यावे लागतात आणि शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची तूर मोजली जाते, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. या रास्ता रोकोमुळे बराच काळ वाहतूक कोंडी होती.
सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं आणि त्यामुळे सिमेंट बंधारा बांधण्याचं काम थांबलं। या बांधकामाचा नदी परिसरातल्या शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही असा त्यांचा दावा आहे आणि जे काम सुरू आहे तेही फक्त दगडी आणि त्यामुळे कितीचं पाणी अडेल असा सवाल शेतकरी करतात। त्यामुळे काम इथे करू नका असं त्यांचं म्हणणं आहे। धुळे शहरातल्या फिरदोसनगर भागात काल एक अपघात झाला ज्यात 5 जणांचा मृत्यू झालाय, 12 जण जखमी झालेत। विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवविवाहित जोडप्याला घेऊन हे नातेवाईक लग्नानंतर फिरायला निघाले होते आणि त्यांच्या बरोबर अनेक गाड्याही होत्या। मुंबई आग्रा महामार्गावर झंकार हॉटेलजवळ त्यातली एक सुमो गाडी ट्रकला ओव्हरटेक करायच्या नादात पलटली आणि सुमो गाडी डिवायडरवर जाऊन धडकली। हा अपघात इतका भीषण होता की 100 फुटांपर्यंत ही गाडी पलटी घेत होती। या अपघातात 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले, 12 जण जखमी आहेत। मृतांमध्ये एक महिला, 2 मुली आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। वासनेच्या आहारी जाऊन माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचा अंदाज येणं अवघड आहे। अनैतिक संबंधात अडसर येतो म्हणून पतीचा प्रियकराच्या मदतीनं खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा बेतात असणाऱ्या पत्नीला आणि प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमधली ही घटना आहे। अंकुश जायभाई यांची हत्या त्यांच्या पत्नीनंच केली आहे। तिचं चंद्रकांत निरगुडे याच्याशी 3 वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि या नात्यामध्ये पतीचा अडसर तिला वाटत होता आणि या भावनेतून दोघांनी मिळून त्यांचा खून केला असा आरोप होतोय। पकडले जाऊ नये म्हणून हे दोघं पहाटे 4 वाजता त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला गेले होते, पण त्याची आधीच पोलिसांना माहिती मिळाली आणि रुग्णवाहिकेला त्यांनी अडवलं आणि महिलेला आता अटक केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काल एका प्रेमी युगुलानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यातल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अमिता कोळेकर असं तिचं नाव आहे। मोहन खोत या मुलाची प्रकृती अजून गंभीर आहे। मोहन हा शाहू साखर कारखान्यात नोकरीला आहे आणि अल्पवयीन मुलगी देखील हातकणंगले तालुक्यातल्या हेरले गावचे आहेत। या दोघांच्या प्रेमाला दोन्ही घरच्यांचा विरोध होता आणि मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पळून जाऊन लग्न करता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून या दोघांनी काल सकाळी विष प्राशन केलं होतं। गावातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवानं मुलगी वाचू शकली नाही। सांगलीतल्या पलूसमध्ये आज 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। एक पोलीस अधिकारी आज जखमी झालेत। पलूसमध्ये पाणी प्रश्नाबाबत एक बैठक होती ज्यात काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये वाद झाला। बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली। कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगड आणि बाटल्या फेकल्यात। घटनेनंतर आता त्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात आहे। पुणे आणि लगतच्या परिसरात दिवसागणिक कायद्याची परिस्थिती वाईट होते। देहू रोडमध्ये काल रात्री गाड्यांमधल्या म्युझिक सिस्टीम चोरण्यात आल्या। देहू रोडमधल्या बर्लोटा नगर परिसरातला हा प्रकार आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही दुसरी घटना आहे। एकावेळी 10 गाड्यांमधल्या सिस्टीम चोरीला जातात आणि पोलिसांना याची काहीही माहिती मिळत नाही, ही आश्चर्यजनक बाब मानली जाते। बहुतांश केसेसमध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांमध्ये ही चोरी केली जाते। इंदापूर शहरात पिसालेल्या कुत्र्यानं आज 11 जणांना चावा घेतलाय, ज्यामुळे शहरात घबराटीचं वातावरण आहे। बाजार तळावरील तरुणांनी कुत्र्याला मारून टाकले आणि त्यामुळे काहीशी भीती कमी झाली आहे, पण जखमींना प्राथमिक उपचार इंदापूर केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले। पुण्यातल्या सरकारी रुग्णालयात त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामध्ये पोलिसांनी काल रात्री एका पत्रकाराला धमकावलंय, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे। कारंजाचे पत्रकार सुधीर देशपांडे रस्त्यानं जात असताना सिव्हिल ड्रेसमधला एक पोलीस तिथे दंड गोळा करताना त्यांना दिसला आणि त्यांनी सहज त्यांना विचारलं की गणवेश नसताना दंड तुम्ही कसा काय गोळा करू शकता। तेवढ्यात गणवेशातले पोलीस आले आणि त्यांनी त्यांच्याशी अरेरावी केली, पण लोक जमताच पोलीस बॅकफूटवर गेले आणि लगेच ते नीट बोलायला लागले। पण कारंजा पत्रकार संघानं याची रीतसर तक्रार दाखल केली आहे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे। या व्यतिरिक्त इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN ग्रुपमध्ये। बघणार आहोत इतरही बातम्या। नाशिकची बातमी आहे। DCC बँकेनं आज त्यांची वाईट आर्थिक स्थिती मांडण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली आणि बँकेला जवळपास 600 कोटींचा चलन तुटवडा असल्याचं म्हटलं आणि खरीपासाठी शेतकऱ्यांना कर्ज देणं शक्य होणार नाही असं जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी म्हटलंय। बँकेकडे खेळतं भांडवल नाही, आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे। नोटबंदीच्या काळात जमा झालेल्या 342 कोटींच्या जुन्या नोटा अजून आमच्याकडे आहेत, रिझर्व्ह बँकेने त्या घेतलेल्या नाहीत अशी माहिती यावेळी देण्यात आली। राष्ट्रवादीच्या हातात असलेल्या परभणी जिल्हा परिषदेनं विशेष सभा घेत काँग्रेसच्या हातातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या जिल्हा परिषदेचे सगळी खाती बंद करण्याचं ठरवलेलं आहे। आपण बातमी बघतो आहोत। परभणीतली झेडपी संदर्भातली 113 कोटींचे व्यवहार आता राष्ट्रीयकृत बँकेत होणार आहेत, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक चांगलीच अडचणीत आली आहे।
मी निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ मी राजकारणातून संन्यास घेतोय असं नाही, असं स्पष्टीकरण जळगावचे नेते सुरेश जैन यांनी म्हटलंय. मला असं म्हणायचं होतं की मी विधानसभा लढणार नाही, पण विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे, असं जैन यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी निवडणूक लढणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि चर्चांना ऊत आला होता, त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमध्ये सर्व काही आलबेल नसलं तरी सदाभाऊ काही ते मान्य करायला तयार नाहीत. आत्मक्लेश आंदोलनात पाहुणे म्हणून सहभागी होऊ नका, हे शेट्टींचं विधान माझ्यासाठी नव्हतं असं खोत म्हणतात. राजू शेट्टी हल्ली काहीही बोलले की ते माझ्यावरच बोलले असा समज माध्यमांचा आहे, पण तो चुकीचा असल्याची सारवासारव त्यांनी केली. शेतकऱ्यांना बेईमान म्हणणारे तुम्ही कोण? सत्तेत असून मागण्या कोणाला करताय? आणि आठवड्याभरापूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या तालुक्यात येऊन मी सभा घेतल्या जातात, मग त्याच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, असा सवाल राजू शेट्टी यांना एका युवकानं केला. त्यावर तुझ्या प्रश्नाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही, असं बेजबाबदारपणाचं उत्तर शेट्टींनी दिल्याचं कळतंय. युवकाला भर सभेतून बाहेर काढण्यात आलंय. राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत का, असा सवाल त्यामुळे माढा तालुक्यात विचारला जातोय. मनमाड रेल्वे स्थानकात एका तोतया टीसीला अटक करण्यात आली. आशिष यादव असं त्याचं नाव आहे. माझ्या मागून टीसींचं एक मोठं पथक येत आहे असं सांगून तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून ते पैसे लाटायचे आणि आजही तसाच प्रकार सुरू होता. भुसावळ स्थानकात गाडी आली आणि खरे टीसी तिकीट तपासत असताना आमचं तिकीट आधीच चेक झालंय असं एका प्रवाशानं जेव्हा सांगितलं तेव्हा हा प्रकार या टीसीच्या लक्षात आला. आरपीएफच्या सहाय्यानं यादवला मनमाडमध्येच ट्रेनमध्येच अटक करण्यात आली. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात एका ब्रेकनंतर. तर आपण बातमी बघणार आहोत. टाकाऊ पाण्याच्या ज्या बाटल्या असतात त्या वापरून चक्क 3 ते 4 गुंठे जमिनीवर 1 लाख रुपयाचं शेवग्याचं उत्पादन घेत शिरूर तालुक्यातल्या कोळेवाडी इथल्या शेतकऱ्यांना सगळ्यांनाच प्रेरणादायी काम केलंय. एकीकडे पाणी नाही त्याच्यामुळे नापिकी आहे, पण त्याच पाण्यामध्ये त्याचं नियोजन रघुराम यांनी केलंय आणि या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांसाठी हे प्रेरणादायी पाऊल उचललेलं आहे. सन्मान यात्रा आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही त्यांच्याशी बातचीतही केली, तेव्हा त्यांनी केलेला यशस्वी प्रयोग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. लातूर जिल्ह्यातल्या रुई रामेश्वर गावामध्ये एमआयटीच्या वतीनं थायलंड इथल्या बुद्धविहाराची प्रतिकृती असलेलं बुद्धविहार बांधण्यात आलंय. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते पार पडला. यावेळी अयोध्येतील रामजन्मभूमी न्यासाचे कार्याध्यक्ष रामविलास वेदांती आणि जम्मू काश्मीर विधान परिषदेचे उपसभापती जहांगीर हुसेन मीर उपस्थित होते. पाळीव प्राणी मरण पावल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची व्यवस्था कशी लावायची ही मोठी चिंता असते आणि अनेकदा केवळ पर्याय नाही म्हणून प्राण्यांचा मृतदेह उकिरड्यावर टाकून द्यावा लागत असतो. पण आता उपाय म्हणून मुरबाड इथल्या महेश्वर इथे या प्राणीमित्र संघटनेनं पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार केली. या ठिकाणी प्राण्यांचे अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात आणि त्याशिवाय खास भटक्या कुत्र्यांसाठी एक हॉस्पिटलही या स्मशानभूमी शेजारी सुरू करण्यात आलंय. या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये पण इथेच थांबतोय. जाता जाता आपण बघणार आहोत हेडलाईन्स. राज्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. जमिनीचं काम होत नाही म्हणून मुरबाडमध्ये तहसीलदार कार्यालयावरून शेतकऱ्यांना घेतली उडी, तर संगमनेरमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांना घेतला गळफास. सटाण्यामध्ये पाणी भरायला गेलेल्या 15 वर्षांच्या मुलाचा पाय घसरून मृत्यू. गेल्या वर्षी याच ठिकाणी महिलेचाही झाला होता मृत्यू. हिंगोलीमध्ये पत्नी आणि प्रियकरानं केली पतीची हत्या. नैतिक संबंधांमध्ये अडथळा नको म्हणून अंकुश जायभाई यांचा गळा दाबून खून, पत्नीला अटक.